Hello, dear students. I hope you all are doing well. Today is Wednesday, so we'll start our English period today. Open your book at page 56, 2.6. Great scientists have a questioning mind. This article is written by our former president, Dr. APJ Abdul Kalam. Dr. APJ Abdul Kalam was the President of India from 2002 to 2007. He was awarded Bharat Ratna for his contribution to the scientific research and modernization of defense technology in India. He loved children most. His books and ideas have inspired many young Indians. In this passage, he talks about another great scientist, C.V. Raman. So get started at page 56, 2.6. Great scientists have a questioning mind. Great scientific minds are restless with questions. They keep asking, why does this happen? Can I make it better? Or what more can this do? Great scientific minds. Great scientific minds means the people who have scientific approach are always restless. Restless means unable to relax physically, emotionally. They can't relax till they get answers. They always restless. आपण मराठीत म्हणतो बेचैन, सतत अस्वस्थ असणे. विथ क्वेश्चन्स. क्वेश्चन्स म्हणजे त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत हे वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी जी माणसं असतात ती सतत बेचैन असतात. दे कीप आस्किंग. ते सतत प्रश्न विचारत राहतात स्वतःला. व्हाय डज दिस हॅपन? कॅन आय मेक इट बेटर? हे असं का घडलं? यामध्ये मी अजून काही चांगलं करू शकतो का? और व्हॉट मोर कॅन धिस डू? यामध्ये अजून काही बदल करता येतील का? अजून काही चांगलं करता येईल का? द क्वेश्चन्स कीप अराइज इन देअर माइंड. असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये सतत येत असतात. लेट अस स्टडी द लाईफ ऑफ अ ग्रेट सायंटिस्ट who lived in the same era as Einstein but about 5,000 kilometers east of Germany in India. चला तर मग अशाच एका महान शास्त्रज्ञाचा आपण अभ्यास करूया. ग्रेट सायंटिस्ट who lived in the same era. Era means a long period. Just like Mughal era, Mughal कालखंड. era as Einstein means आइन्स्टाईनच्याच कालखंडामध्ये. but about 5,000 kilometers east of Germany. जर्मनी पासून पूर्वेकडे 5,000 किलोमीटर अंतरावर मीन्स इन इंडिया. भारत देशामध्ये आइन्स्टाईनच्याच कालखंडामध्ये एक अतिशय महान असे शास्त्रज्ञ राहत होते. सुमारे 5,000 किलोमीटर्स पूर्वेकडे जर्मनीपासून. बोर्न इन तिरुचिरापल्ली इन सदर्न इंडिया इन द इयर 1888. सदर्न. सदर्न मीन्स इन द डायरेक्शन ऑफ साऊथ. दक्षिणेकडील. दक्षिणेकडील तिरुचिरापल्ली येथे त्यांचा जन्म झाला 1888 मध्ये. Raman grew up to be one of the greatest scientists in India. He was a bright student right from the start and was deeply interested in
सायन्स अँड अकुस्टिक्स. रामन यांचा जन्म 1888 मध्ये दक्षिणेकडील तिरुचिरापल्ली येथे झाला आणि लहानपणापासूनच रामन यांना खूप रस होता. कशामध्ये? तर ऑप्टिकल सायन्स अँड अकुस्टिक्स. ऑप्टिकल सायन्स मीन्स रिलेटेड टू साईट और ॲक्शन ऑफ लाईट. दृष्टीशी संबंधित असं जे शास्त्र असतं की वस्तू अशाच का दिसतात, त्यांना वेगवेगळे रंग कसे असतात किंवा त्यांच्यावर प्रकाश किरण पडल्यानंतर त्यांची सावली कशी पडते, या सगळ्या बाबींचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला म्हणतात ऑप्टिकल सायन्स. आणि दुसरा शब्द आहे अकुस्टिक्स. अकुस्टिक्स मीन्स सायन्स दॅट रिलेटेड टू साऊंड. ध्वनीशी संबंधित शास्त्र. बघा, आपण वेगवेगळ्या वस्तूंना हलकेच टिचकी मारली तर त्यांचे आवाज वेगवेगळे येतात. जसं धातूच्या वस्तूवर टिचकी मारली की वेगळा आवाज, लाकडाच्या वस्तूवर मारली की वेगळा आवाज. मग हे जे वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी त्या ठिकाणी उत्पन्न होतात त्याचा अभ्यास ज्या शास्त्रात केला जातो त्याला म्हणतात अकुस्टिक्स. दिस इज व्हॉट परहॅप्स led him to discover that the mridangam and the tabla produced more melodious sounds than any other percussion instruments. आणि यामुळेच कदाचित अगदी लहान असल्यापासूनच त्यांना ध्वनी आणि दृष्टी या दोन शास्त्रांमध्ये विशेष रुची असल्यामुळे त्यांनी लवकरच शोधून काढलं की मृदंगम म्हणजे मृदंग, तो दोन्ही बाजूने थपकी देऊन किंवा टपल्या मारून वाजवला जातो, तो मृदंग आणि तबला ही जी दोन वाद्य आहेत यांचा जो आवाज आहे हा अतिशय सुरेल असतो सर्व पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट्समध्ये. आता पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट्स मीन्स म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स प्लेड बाय स्ट्रायकिंग, बीटिंग और टॅपिंग. म्हणजे असं वाद्य, असं संगीत वाद्य की ज्याच्यावर स्ट्रायकिंग म्हणजे आघात करून, बीटिंग म्हणजे मारून, और टॅपिंग, टॅपिंग मीन्स थपकी देऊन ध्वनी उत्पन्न होतो. असे जे वाद्य असतात त्या वाद्यांना म्हणतात पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स, बी इट अ फ्लॉवर, बटरफ्लाय और जेम. लहानपणापासून ही वॉज फॅसिनेटेड. फॅसिनेटेड मीन्स अट्रॅक्टेड, आकर्षित असणे. लहानपणापासून त्यांना आकर्षण होतं कलरफुल थिंग्स, रंगीबेरंगी वस्तूंचं. बी इट अ फ्लॉवर, मग ते फूल असेल, बटरफ्लाय फुलपाखरू असेल, और जेम किंवा रत्न असतील. त्यांचे ब्राईट व्हायब्रंट कलर्स त्यांना अट्रॅक्ट करत असत. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. Seeking knowledge means to earn knowledge continuously. सतत ज्ञान मिळवत राहणे. By gaining knowledge, he became scholar of sound and sound-related physics. Once, a ship sailed from Port London to Calcutta. On board was young C.V. Raman, who had delivered a lecture on acoustic of violin. He came to the desk of ship. He gazed at the sky. Then many questions popped up in his mind, like why are both the sea and the sky blue in color? What is the science behind this occurrence? His mind suggested him that the reason could be the scattering of light by water molecules. When he reached Calcutta, he immediately went on to conduct experiments to prove his theory. After that, his research in optics, the science of light, resulted in the discovery of the Raman effect in March 1928. He got Nobel Prize for Physics in 1930. It was the first time this prize was awarded to an Asian. Rather, on that day, when he announced his
research to the world, 20th February was declared as National Science Day. Even before this, his contribution to the science of optics had been acknowledged. He got Fellowship of Royal Society in 1924. We all have learnt about Raman effect at school. Do you know that it was very important in determining the internal structure of 2000 chemical compounds? But you don't know that Raman proved his theory by using equipment worth rupees 200 only. That shows how Raman used his skill of research by using very simple methods. C.V. Raman thought that scientists should not remain only in laboratories to solve scientific problems, but should search around themselves and find those answers in accordance with nature. He thought that science lies in independent thinking and hard work and not in equipment. Students, we all knew color of sky and sea that it is blue, but it needed a questioning mind with a scientific outlook to find reason behind it. So, what did we learn from this lesson? If we want to know reasons for everything, we must have a questioning mind. I hope you all love this lesson. Study more about C.V. Raman. Now we'll do exercise and prepare a live sketch of C.V. Raman. Let's prepare a live sketch of Dr. C.V. Raman based on this lesson. First, Dr. C.V. Raman was born in Tiruchirappalli in the year 1888. He was a bright student from the start. He was fascinated by colorful things. He was interested in optical science and acoustics. He delivered a lecture in London. He began to wonder about the color of the sky. He was elected Fellow of the Royal Society in 1924 for his contribution to the science of optics. He announced the Raman effect in 1928. He won the Nobel Prize for Physics in 1930. That's it for today. See you again. Bye.